CRT आणि डायरेक्टरेट ऑफ एड्युकेशन हांच्या वतीन आयोजित केल्ल्या उल्हास मेळा 2025 ह्या कार्यक्रमाक आमच्या मध्ये हजर आसात आमचे सेक्रेटरी एड्युकेशन बाब प्रसाद लोलयेकर, त्याचबरोबर श्री गोविंद पर्वतकर, विजय सक्सेना, शैलेश जिंगडे, मेघना शेटगावकर, सरिता गाडगे, समोर आशिल्ले बाकीचे SCRTचो सगळो स्टाफ, पत्रकार मित्र आणि खास करून जी शिकपाक ज्यांच्यांनी नव्यान सुरवात केला त्यो म्हणजे मोगाळ भयणीनो आणि भावानो, सगळ्यात पयली उल्हास मेळावा कार्यक्रमाक तुमचेच ताळयो वाजून तुम्ही अभिनंदन करात, नेटान स्वता खातीर ताळयो मारात. शिकपाक कोणाक कोणाक आवडटले? शिकोंक आवडटा काय ना गे? हा, हात वयर करा सगळी जाणां. आवडटा तितके हात वयर करात सगळी जाणां. आवडटा मगे जाल्यार नेटान म्हज्या बरोबर भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. हांवें मुद्दामून आयज प्रजासत्ताक दिन बाय मेघना शिटगांवकर आमचे कोऑर्डिनेटर म्हणपा लागले की तुमकां सगळ्यांक मेळपाक आयच्या सारकिलो बरो दीस आनी ना. ह्या भारताच्या राज्यघटनेन सगळ्यांक सगळे अधिकार दिल्या. आमी तशें म्हणटा की सगळ्या जाणांक शिकपाचोय अधिकार दिला, उलोवपाचोय अधिकार दिला, आपल्यार कितें अन्याय जालो जाल्यार कंप्लेन करपाचोय अधिकार दिला. आणि हे सगळें करता आसतना सर्वधर्म समभाव, सगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक हे सगळे समान आसा. त्याच्या मदीं खंयसरूच म्हणजे दुजाभाव केल्लो ना. आणि तेकाच लागून आमी हो देश स्वतंत्र जालो 1947, गोंय मुक्त जालें 1961. गोंय मुक्त जावन आयज 63 वर्सां पुराय जाली. देश स्वतंत्र जावन 75 वर्सां पुराय जाली. बट तरी सुद्दां म्हणजे आमचे काही लोक सुरवातीक हे अशिक्षीत उरले, म्हणजे तांकां बरोवपाक, आपली सायन मारपाक, वाचपाक येना जालें. आणि म्हणून तेन्ना प्रौढ साक्षरता कार्यक्रम हो काडलो आणि जाणट्यांक शिकोवपाची असो कार्यक्रम सुरवात जालो. बट तो कार्यक्रम एकदां फायलीनूच उरता तसो तो कार्यक्रम अर्दो लोकां पर्यंत पावलो आणि अर्दो फायलीनूच उरलो. माननीय मोदीजी येयल्या उपरांत तांच्यांनी 2014 जशी नॅशनल एड्युकेशन पॉलिसी काडली तशीच तांच्यांनी म्हणजे नवभारत शैक्षणिक अभियान, हे नवभारत शैक्षणिक अभियान सुरवात केलें. आणि ह्या नवभारत शैक्षणिक अभियानाच्या निमित्तात सगळ्या लोकांपर्यंत पावपा खातीर सातत्यात म्हणजे न्यू इंडिया लिटरसी अभियान, जेका आमी म्हणटा नवभारत साक्षरता अभियान. आता शिकपाचें कशें? शिकतले काय तुम्ही काय आता शाळेन येवं शकता? ना, तुम्ही शाळेन येवंक शकना. तुम्ही म्हणटले आमी कामाक वचो काय शाळेन येवं? तुमचो जो वेळ तुमकां मेळटा त्या वेळात घरा कडेन येवन तुमकां शिकोवपाक जाय. म्हणून पयलीं हांवें जांकां सर्टिफिकेट दिल्यो 10-12 जाणांक ती आमची कोऑर्डिनेटर गांवांनी तुमकां पंचायतींतल्यान कोणाक कांयच कळना तांकां सोदून काडली आणि तांकां शिकपाचो कार्यक्रम सुरू केलो. हेका मदत जशें आमी सांगलें, पंचायती आसतल्यो, म्युनिसिपालिटी आसतले, स्वयंपूर्ण मित्र आसतले, ह्या सगळ्या जाणांनी तुमकां सोदून काडपा खातीर पयलीं मदत केली. तुमी काय स्वताहून येवंक ना, आपल्याक कळना म्हणून कोणूच सांगना. आमी जेन्ना विचारूंक लागले तेन्ना कळ्ळें की गोंयांत थोडेशे लोक उरल्या जांकां आमकां शिकोवपाक जाय. पण म्हाका खूब बरें दिसलें की ह्या वयात सुद्दां शिकपाची उमेद तुमकां आसा. आमी म्हणटा की मनशान जशें शिकत रावचें की ह्या वयात म्हणजे तशें पळोवंक वचत जाल्यार तुमच्यो बऱ्याच जाणांची नात किंवा नातू ही शाळेन वयता आसतली पयले दुसरेक बीन. बट ते सुद्दां तुमी त्याच शाळेन तेज्या बरोबर तो ABCD काडटा, श्री गणेशा बरयता जाल्यार आपुणूय बी श्री गणेशा बरोवपाचें. आपलें नांव आपल्याक कळोंक जाय, अंक आपल्याक कळोंक जाय, टायम आपल्याक कळोंक जाय, पयशे कितले ते कळोंक जाय सारकें. म्हणून शिकपाची उमेद तुमी दाखयली आणि आमच्या सगळ्या जाणांनी वेगवेगळ्या पद्दतीन तुमकां शिकपाक केलें. बट ह्या पत्रकारांक कितें दिसतलें खबर आहा? आमी बेश्टेच तुमकां शिकयता बीन म्हणून. आमी बेश्टे शिकयना, तेजी परीक्षा घेता आणि ती परीक्षा पास जाल्या उपरांतूच आमी म्हणटा की ती पास जाली म्हणून. त्या ती तांकां परीक्षा जी आसता पळय न्ही ती SCRT आमी वगीच डिक्लेअर करचे ना. तांकां शिकयल्या उपरांत तांची एक परीक्षा उरता, ती तेंच्यांनी परीक्षा दिवची पडटा. म्हणजे बरोवपाचें, सांगपाचें, ही परीक्षा ती पास जाले काय आमी 100% डिक्लेअर करता. आणि हे मॉनिटर करपा खातीर गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे तें नांव कितें, नेहा, ते हांगासर आयिल्ले आसा. ते म्हणजे बेश्टेच कशें दोळ्यांक उदीक लावपाचें ना, ते स्वता मॉनिटर करता. तुमी सांगलें म्हणूनय जावचें ना, ते स्वता मॉनिटर करता हांकां शिकयला काय ना ते जेन्ना व्हेरीफाय करतले, म्हणजे आमी तांकां पयलीं शिकयतले, तेंची मागीर परीक्षा घेतले आणि परीक्षा घेतल्या उपरांत ती आनी कोण फेल जाली जाल्यार परत परीक्षेक बसोंक जाय.
ते आसा, एकदाच पास जाताचे ना, थोडी जाणां दोन दोनदा बसल्या परीक्षेक. ओके, ते बसून ते व्हेरीफाय जेन्ना करतले तेन्नाच रिजल्ट 100% लागल्या उपरांत आमी गोंय साक्षर जालें म्हणटले. आयच्या घडीक इट इज ऑलमोस्ट म्हणजे आमी ताका 94 to 95% म्हणपाक काय हरकत ना, काय 98%, 94%, 94% गोंय हे साक्षर आसा. उरलेले 6% टार्गेट आमकां कंप्लीट करपाक जाय. आनी ते कंप्लीट करपा खातीर आज जेंकां आमी आयडेंटिफाय केल्ली सगळे म्हणजे विशेष करून जरी ते दुसऱ्या राज्यांतल्यान हांगासर आयल्या जाल्यार सुद्दां तांकां आतां तुमी पळयलें स्टेजीर आयिल्ले बिहारच्यान आयिल्ले, पण ताका सुद्दां शिकपाची सोय आमच्या राज्यान केल्या, आमच्या सरकारान केला. ताकाय हांगासल्यान हिंदीत जाल्यार हिंदीतली आमची इन्स्ट्रक्टर आहा ती ताका शिकयता. थोड्या जाणांक मराठीत, थोड्या जाणांक कोंकणीन, थोड्या जाणांक इंग्लिशीन, पण तांकां बेजीक ज्यो गजाली तांकां कळपाक जाय, तांकां आपलें नांव बरोवपाक कळपाक जाय, तांकां अंक कळपाक जाय, तांकां गणीत कळपाक जाय, तांकां पयशे मेजूंक कळपाक जाय, ह्यो सगळ्यो गजाली तांकां शिकयतले. उरलेल्या थोड्यांची एग्जाम घेतल्या, म्हणजे आतां जाणांक सर्टिफिकेटी दिल्यो, बऱ्याच जाणांच्यो सर्टिफिकेटी एग्जाम घेवन तांकां दिवपाची आसा, त्योय आमी दितले. बट सांगता आसतना खूब बरें दिसता की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या काळात 40 वर्सांनी नॅशनल एड्युकेशन पॉलिसी जाली. आनी तशेंच आतां आमी पळयता की हो कार्यक्रम सुरू जाल्लो ताकाय तशी म्हणजे 70 वर्सां जावन गेली. तोच कार्यक्रम परत एकदां नव्यान करता आसतना इट इज अ न्यू इंडिया लिटरसी अभियान, नव भारत साक्षरता अभियान हे सुरू केले. आणि सुरू केले म्हणून आमी ह्या सगळ्या लोकां पर्यंत पावपाक शकले. त्या निमित्तान 100% साक्षर सगळे लोक जातले हाजो म्हाका विश्वास आसा. आनी येता त्या 30 मेक म्हणजे गोवा स्टेटहूड डे दिसा, गोंय घटक राज्य दिन आसा पळय न्ही, त्या दिसा आमी 100% गोंय साक्षर जाले हे डिक्लेअर करपाक शकतले हाजी म्हाका खूब खोस भोगता. ताच्या खातीर कश्ट म्हणजे SCRT डिपार्टमेंट, एड्युकेशन डिपार्टमेंट, प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट हे सगळे जाण 100% कश्ट घेता. आनी हेजी पुराय क्रेडीट ही सगळे जे फिल्डाचेर जितके स्टाफ आमचे काम करता हाजी पूर्णता क्रेडीट ही तांकां वता. त्या खातीर हांव चड वेळ घेवचो ना, बट म्हाका एक बरें दिसलें की सकयल जे सगळे स्टॉल्स लायल्या त्या सकयल्या सगळ्या स्टॉल्सांनी तांकां शिकपा खातीर मटेरियल कितें कित्याक लागतालें तेंय बी आमच्या कॉर्डिनेटरांनी तयार केलां. म्हणजे कशा पद्दतीचे तांकां मटेरियल जे जाय, म्हणजे शिकयता आसतना तांकां ट्रेनींग दिता आसतना कितें कितें इक्विपमेंट जाय, कशें शिकयतले हेंय सगळें केलां. 12 तालुक्यांनी हाजे आमी क्लासीस चालू केल्या. तांकां पंचायतींनी आयडेंटिफाय करून तांकां पंचायतींनी आफयल्या, पंचायतींनी नाल्यार हायस्कुलान आफयल्या आनी हायस्कुलान तांकां शिकयल्या. आनी हे सगळें शिकयल्या उपरांत इन फ्युचर आतां आमी 100% साक्षर गोंय म्हणून डिक्लेअर करपाक शकतले. म्हाका दिसता पुराय भारत देशात गोंय हे पयलें राज्य जे 100% साक्षर जालें हे आमकां डिक्लेअर करपा खातीर खूब खोस भोगतली. आनी ताकाच लागून आयच्या ह्या प्रजासत्ताक दिनाच्या दिसा जो आमी संकल्प करता तो संकल्प येता 30 तारखेक आमी पुराय करतले. म्हणून आयज हांगासर जमल्या त्या सगळ्यांचे हांव खूब खूब अभिनंदन करता. पेडण्या पासून काणकोण पर्यंत आज सगळीं जाणां म्हणजे हांगासर मुद्दामून आपलो काम धंदो सोडून काजी विणपाच्यो बीन आसतल्यो मगे त्यो सुद्दां सोडून ती सगळीं जाणां हांगा आयल्या. म्हणजे तुमी सिरियसनेस पळयात, कारण हरशीं जाल्यार काजींचें काम सोडून कोण हांगासर येयना. थोड्या जाणांक लुवपाचें काम आसतलें, भात पिकला तांचें, तरी सुद्दां ती हांगासर आयल्या. बट एक उल्हासीत म्हणजे वातावरणांत वेगवेगळ्यो ट्रेनींग ज्या पद्दतीन तांच्यांनी म्हाजें सकयल भायर स्वागत केलें. हांव बाल भवनाच्याय भुरग्यांचें खूब खूब अभिनंदन करता. एक बऱ्या वातावरणांत हो आयचो दिसभराचो कार्यक्रम हांगासर आयोजीत केला, त्या खातीर तेंचें अभिनंदन. बट तुमी सगळीं जाणां शिकतली काय ना? शिकतली मगे जाल्यार परत एकदा म्हाज्या बरोबर नेटान हात वयर करात सगळीं जाणां. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. खूब खूब देव बरें करूं, तुमकां बरें देवान आरोग्य दिवं. आनीकूय बी खूब दिसा बरें पेपर पुस्तकां सगळें वाचपा खातीर आपल्या नातवांच्या आनी नातीच्या बरोबर ते पुस्तकां चित्र काडण्या पासून सगळे अंक हे सगळें काम तुमी सगळ्यांनी करपाक जाय आनी तुमी करतली हाजी हांव अपेक्षा व्यक्त करता आनी म्हाजें भाशण सोंपयता. देव बरें करूं.